संपूर्ण देशभरामध्ये होळीचा उत्सव जोरात आहे आणि या होळीमध्ये सर्वच लोक कालपासून आज धुलीवंदन देखील मोठ्या प्रमाणावर साजरा करतायत, आनंद घेतायत आणि होळी आणि धुलीवंदन असा एक कार्यक्रम आहे, सण आहे की यामध्ये मित्राला भेटतात, परंतु दुश्मन भी दुश्मन को गले लग जाता है आणि म्हणून असा हा होळीचा सण या महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये साजरा होतोय। आम्ही 2.5 वर्ष या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे सप्तरंग उधळण्याचं काम करतोय। असंच पुढे देवेंद्रजी, अजितदादा, आमची टीम असंच पुढे काम करून या महाराष्ट्रातल्या जनतेने जे आम्हाला भरभरून रंगांची बरसात, मतांचा वर्षाव केलाय, त्यामुळे आम्ही त्यांच्या जीवनामध्ये देखील आनंदाचे सप्तरंग उधळण्याचा प्रयत्न नक्की करू। आणि म्हणून हे सरकार डबल इंजिनचं सरकार आहे। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी देखील देशाला पुढे घेऊन जात आहेत, देश पुढे जातोय आणि खऱ्या अर्थाने आपला देश जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत। आज आपण पाहतोय की काश्मीरमध्ये देखील होळी खेळतायत लोक, होळीचा आनंद घेत आहेत, एक मोकळा श्वास घेत आहेत। याचं कारण देखील आपल्याला माहीत आहे की आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शाह साहेबांनी 370 कलम हटवलं, त्या ठिकाणी मोकळा श्वास लोक घेऊ लागले आणि अयोध्येमध्ये राम मंदिर देखील झालं। आणि म्हणून मोदी साहेबांचं जे काम आहे, डबल इंजिनचं सरकार, आता काय राजकीय मी बोलत नाही, परंतु जे विकासाचे रंग, विकासाचे सप्तरंग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोकांच्या जीवनात उधळत आहेत, याच्या पाठीमागे मोदीजींचं पण आशीर्वाद, केंद्र सरकारचा देखील आशीर्वाद आहे। आता नुकतेच मोदीजी मॉरिशसला गेले होते, तर मॉरिशसचा सर्वात मोठा पुरस्कार जो आहे, सर्वोच्च पुरस्कार, तर तो ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार, द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि द की ऑफ द इंडियन ओशन, असं सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना मिळाला। हे देखील आपल्या सगळ्यांना अभिमानाचं आहे आणि तो मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार आहे। आणि हे देखील मी सांगेन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय पंतप्रधानांना 21 वेगवेगळ्या देशाचे पुरस्कार मिळाले, हे आपल्यासाठी गौरवास्पद आहे। सांगण्याचं तात्पर्य आज काही राजकीय विषय नाही, परंतु देश पुढे चाललाय, राज्य पुढे चाललंय। माझं विरोधकांना देखील आव्हान आहे की या विकासाच्या सप्तरंगामध्ये आपणही सोबत या आणि आजच्या दिवशी चांगलं बोला, गोडबोड बोला, चांगलं वागा आणि विकासाचं गाणं गा। बुरा न मानो होली है, बुरा न मानो होली है। तुम्हाला पत्रकारांना देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। नाना पटोलेने देखील ऑफर दिली तुम्हाला, आमच्याकडे या आणि मुख्यमंत्री बनवतो होळीमध्ये काही बुरा न मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात, प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद फुटतो, पण आमचा रंग भगवा आहे। आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल, त्याने सोबत यावं। आणि या भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे, भगवा रंग हा वैश्विक आहे, भगवा रंग हा सनातन हिंदू धर्माचा आहे, हा वैश्विक रंग आहे। आणि त्यामुळे हा भगवा रंग कुणाचा द्वेष करणारा, दुस्वास करणारा नाही, तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे। त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। जयंत पाटील सध्या कुठल्या रंगात जातील, एक तर भाजपच्या, माहितीच्या, या गुलाबी रंगाच्या, आदिदादांच्या? बघा, जयंत पाटील हे अतिशय परिपक्व नेते आहेत। गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकारणामध्ये काम केलेलं आहे, त्यामुळे ते अतिशय सिझन्ड आहेत पॉलिटिशियन। आणि त्यांचा अंदाज, असं जे काही वर्तमानपत्रामध्ये, जे काही मीडियामध्ये सुरू आहे, मला वाटतं त्यांचा अंदाज लावणं कठीण आहे। आणि ते पवार साहेबांच्या सोबत आहेत। आणि आज आमच्या विरोधी पक्षात जरी लोक कमी असले
विरोधी पक्षाचा नेता बनणे इतकी जरी संख्याबळ नसलं तरी विरोधकांना आम्ही अंडर एस्टिमेट करत नाही. विरोधकांना कमजोर आम्ही समजत नाही. शेवटी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत आणि म्हणून बाळासाहेबांचं सांगणं असायचं, चांगल्याला चांगलं म्हणा. आणि आम्ही जर सरकार चांगलं काम करत होतो तर चांगलं म्हणा, जिथं काही चुकत असेल तर नक्की तिथे सूचना करा, अशी आमची भूमिका आहे. संजय राऊत असतील, उद्धव ठाकरे असतील, यांना काय सल्ला द्याना? कुठला रंग त्यांच्यासाठी खास असणार आहे तुमच्याकडे? आमचं एवढंच आहे, भगवा रंग हा या भगव्या रंगामध्ये न्हावून निघणारे सर्वजण या भगव्याशी, खरं म्हणजे आमचा रंग भगवा आहे आणि मी मगाशीच म्हटलं, भगवा रंग कुणाचा द्वेष आणि दुस्वास करणारा नाही, कुणाच्या विरोधातला रंग नाही. ज्याने त्याने ठरवावं. पण सगळ्यांना मी आजच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो. कुणाच्याही बद्दल मी राजकीय भाष्य करणार नाही. बुरा न मानो होलिये. तर तुमच्याकडे देखील काही लोक येणार आहेत, एक हिंदीमध्ये तुमच्या भव्याकडे येणार आहेत, काही लोक खूप हालचाली करत, काय सांगाल? खूप लोक येतातच आहेत रोज, त्यांचं मी स्वागत करतोच आहे. त्यामुळे हे भगव्याकडे जो काही ओढा आहे तो सुरूच आहे, तो आणखी वाढणार आहे. कारण शेवटी आम्ही सोबत सगळ्यांना घेऊन जाणारे लोक आहोत. ज्या ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेतात, या मिटिंग घेतात, मात्र दुसरीकडे ताबडतोब तुमच्याकडे पक्षप्रवेश होताना दिसतोय. कुठंतरी त्यांची गळची बी त्या ठिकाणी होते. कोणाची? ज्या उद्धव ठाकरे गटातील लोक त्या ठिकाणी येतात. नाही, अरे जे काय येत आहेत त्याचा विचार केला पाहिजे ना. येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांना भगवा रंग, हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार, आनंद दिघे साहेबांचे विचार हे पटत आहेत म्हणून येत आहेत. विकासाचा अजेंडा आमचा आहे. फक्त राजकीय भाषा आम्ही करत नाही, राजकीय आरोप प्रत्यारोप करत नाही. आम्ही विकासाचा सप्तरंग पुढे नेण्याचं काम करतोय. त्या विकासाच्या सप्तरंगामध्ये येत आहेत सोबत. एक हिंदी